काय देवाची लीला आहे बघा ना. झुरळ भेटय उंदराला, उंदीर भेटय मांजराला, आणि मांजर भेटय कुत्र्याला, आणि कुत्र भेटय माणसाला, आणि माणूस भेटय बायकोला, आणि बायको भेटी झुरळाला. मला माहितीये माझ्या नवऱ्याच्या एका चापटीत मला स्वर्ग दिसेल, तरी पण मी माझ्या नवऱ्यासोबत भांडतच राहणार. कारण बायको म्हणून माझी दहशत कायम राहिली पाहिजे. #भांडकुदळ बायको. आज मला मामा या शब्दाचा अर्थ कळला. मा म्हणजे मामीचं गुपचूप पूर्णपणे ऐकणारा गरीब माणूस. खरं त्याग मामाला. मेवणीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासूविषयी खुन्नस असते. का? कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवडा का दिला? आजकालच्या पोरींचे 3-4 बॉयफ्रेंड होऊन ब्रेकअप बोलायला तर, आणि माझ्या मित्राचं तर अजून खातं बी खुललं नाही. आपल्या ग्रुपमध्ये असा एकतरी पोरगा असतो जो सिगरेट पित नाही, दारू पित नाही, तंबाखू खात नाही, पण सगळ्यात जास्त किडा त्याच्याच अंगात असतो. टॅग करा अशा मित्राला. बुटक्या मुलीला लवकरच राग येतो, कारण त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही. तुझी आठवण आली की असं वाटतं की एका दगडावरती आय मिस यू लिहावं आणि तोच दगड तुझ्या डोक्यात घालावा. म्हणजे तुला पण माझी आठवण येईल. येते की नाही आठवण? येते ना? मेसेज कोण तुझा काका करणार आहे? अहो, तुम्हाला माहितीये का, आपल्या जगात 90% बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या आहेत. बरोबर. आणि 90% माणसांना बायकाच बदलायच्या आहेत. आणि त्यातलाच मी एक आहे. जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला, जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी, आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडणं. खाऊ नका, तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही, सगळीकडे प्रॉब्लेम. बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे. मामाची मुलगी ही हक्काची बायको असते. फक्त ती मामाने दिली पाहिजे. आधीच्या काळात जर राजा युद्धाला गेला आणि जर युद्ध जिंकून आला तर येताना सोबत एक राणी घेऊन यायचा, तरी बी पहिली राणी ऍडजस्ट करायची. आणि आता आम्रखंडच्या जागी श्रीखंड जरी आणलं तरी बी घरात महायुद्ध पेटताय. नाच गोलीगत. मै झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा सुद्धा ना बायको समोर झुकतय. मग ह्याच्यावरून समजून जावा की नवरे जर फायर असतील ना तर बायको वाईल्ड फायर आहे. कधी कधी नवऱ्याचा इतका राग येतो ना, असं वाटतं एका बुक्कीत त्याचे दात पाडावेत. परत हाही विचार येतो की त्याच्या एका बुक्कीत मी कुठं असेल, का असेल का नसेल. त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई, हाय ते बरं आहे आपलं. लाडक्या दाजीने खाल्लं धाब्यावरचं मटण, आणि इकडं लाडक्या बहिणीने दाबलं ना कमळाचं बटन. लाडकी बहीण जोमात, बाकी सगळे कोमात. अरे तुझं हळद लावायचं वय चालू आहे आणि तू अजून गायच्या चुनाच लावायलास का भोंग्या? मग भावा, कुठे गेली ती पोरगी? तिची स्टोरी तू बायको म्हणून ठेवत होता, हा? कुठे गेली? तुम्हाला ना बायकोला खुश ठेवता येत नाही. बायकोला जर खुश ठेवलात ना तर मग तुमचा संसार एकदम सुखाने होईल. हा ना, तेच तर प्रश्न मला पण पडलाय. पण कोणाच्या बायकोला खुश ठेवायची? गर्लफ्रेंड पटवण्याचे दिवस गेले भाऊ, आता लग्न कर. रुपाली भांडे घासती नाही, भांड्यात खाजा आले खाजी ती. तुम्ही किती मोठा व्हा, पण सासरवाडीला गेल्या बायकोच्याच नावाने ओळखतात. तो बघा गुडीचा नवरा, असंच म्हणतात ना. पैसे नाहीत म्हणून अभ्यास सोडणारे लय बघितले, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणारे एक बी बघितलं नाही. #कर्ज काढील पण दारू पिल संघटना. सुनबाई, ज्या ज्या वस्तू मी गरोदरपणी खाल्ल्या पिल्ल्या त्या वस्तू माझ्या मुलाला पण आवडत्यात. अव सासूबाई, निदान दारू तरी टाळायला हवी होती बघा गरोदरपणात. नाही तर उकळीच्या ठोब्याला तोंडाची नाही तर माशाच्या. विकासाच्या नावावरती गावातले लोक पुण्यात चाललेत,
तिकडे जाऊन ते पिण्यात चालले आणि इकडे राहिलेले तंबाखू आणि चुन्यात चालले. सुनो जी, मैंने सुना है स्वर्ग में पति पत्नी को साथ में नहीं रहने देते. अरे पागल, तभी तो उसे स्वर्ग कहते हैं. ब्रेकअप झाल्यानंतर बाहेरच्या देशात काय म्हणते तर प्लीज गिव्ह मी अ वन चान्स. आणि आपल्या इकडं हॅलो मी तुझा मित्र बोलला लाव त्यानं कालपासून जेवाय नाही ग. नवरा दारू पितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा दारू पितोय. आता तुम्ही सांगा हे भांडण कसं मिटवायचं. ऐके सुनबाई, बोला की सासूबाई. तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते? काय असते? सुंदर असावी, घरातली सगळी कामं करणारी असावी, पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित करणारी असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय, सासूची सेवा करणारी असावी. सासूबाई तुम्हाला माहित आहे का सुनेची काय इच्छा असते? काय? सासूच नसावी. पुरुषांच्या मनामध्ये दुसऱ्या बाईसाठी आणि स्त्रियांच्या कपाटामध्ये एका नवीन साडीसाठी जागा असते हो. वर्षभर कंबर दुख गुडघा दुख करणाऱ्या बायका आता नवरात्रीमध्ये खड्डे पडस्तोपर्यंत नाचतील आणि डीजे बंद केल्यावर म्हणतील शी बाबा मी आता आले होते.